राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकर भरती संदर्भात राज्य शासनानं नवं धोरण जाहीर केलंय। आता 70-30 चा फॉर्म्युला राबवला जाणार आहे। जिल्हा बँकातील नोकर भरतीत आता 70% स्थानिक तरुणांना संधी मिळणार आहे, तर पर जिल्ह्यातील 30% उमेदवारांची नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली आहे। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकर भरती संदर्भात सुस्पष्टता नव्हती। या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकर भरती संदर्भात नवं धोरण जाहीर केलंय। नव्या धोरणानुसार ज्या जिल्हा बँकेत नोकर भरती होणार आहे त्या बँकेतील एकूण रिक्त पदसंख्येच्या 70% पदं स्थानिक तरुणातून भरावी लागणार आहेत। 30% जागा परजिल्ह्यातून भरता येतील, पण परजिल्ह्यातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर स्थानिक उमेदवारांमधून ही पदं भरण्यास परवानगी देण्यात आली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकातील नोकर भरतीमध्ये पूर्वी संचालकांच्या बगलबच्च्यांना नोकरी संधी मिळायची। नोकर भरतीतील लाखोंच्या चर्चा खुलेपणानं होतात। या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं आता जिल्हा बँकातील नोकर भरतीसाठी 3 एजन्सीची नियुक्ती केली आहे। या एजन्सीमार्फतच नोकर भरती करावी लागणार आहे, त्यामुळे भ्रष्टाचार आणि बेशिस्तपणाला लगाम बसेल।